पद्मों की कमाई जमा होती जाएगी। प्रश्न, कौन सी प्राप्ति भगवान के सिवाय दूसरा कोई करा नहीं सकता है? उत्तर, मनुष्यों की चाहना रहती है हमें शांति व सुख मिले। शांति मिलती है मुक्ति धाम में और सुख मिलता है जीवन मुक्ति में। तो मुक्ति और जीवन मुक्ति, इन दोनों चीजों की प्राप्ति भगवान के सिवाय दूसरा कोई करा नहीं सकता। तुम बच्चों को अब ऐसी भटकती हुई आत्माओं पर तरस आना चाहिए। बेचारे रास्ता ढूंढ रहे हैं, भटक रहे हैं, उन्हें रास्ता दिखाना है। गीत, इंसाफ की डगर पर बच्चों दिखाओ चल के। ओम शांति। यह गीत भी बच्चों के लिए है, क्योंकि सच्चाई पर, सच्चे बाबा के डायरेक्शन पर बच्चे ही चलते हैं। फिर कई तो अच्छी रीति चलते हैं, कोई नहीं भी चलते हैं। जो चलेंगे वही ऊंच पद पाएंगे। बाबा म्हणता है सच्चे बाबा के डायरेक्शन पर बच्चे ही चलते हैं, क्योंकि सच्चा डायरेक्शन तो बाबा से ही हमें मिळता है। दुसरं कोणीही योग्य मार्गदर्शन करू शकत नाही दुनियेमध्ये, जे आता आपल्याला बाबा करतोय। लेकिन जो चलेंगे मेरी मत पर, बाबा म्हणता है वही ऊंच पद पाएंगे। सबको नहीं मिलेगा, मेरी मत पर चलना पड़ेगा। नहीं चलेंगे तो वह ऊंच पद पा नहीं सकेंगे। बाप व साजन के साथ सच्चा रहना है, क्योंकि उनकी सच्ची मत मिलती है। दूसरे सब झूठी मत देते हैं। मनुष्य को सब झूठी ही मत देते हैं। तो बाबा म्हणते सच्ची मत तो मेरे से मिलती है, दूसरे सब झूठी मत देते। का बरं? कारण सगळ्यात पहिलं खोटं त्यांनी सांगितलं, ही दुनियेमध्ये हे खोटं पसरलं की मैं शरीर हूं, मैं आत्मा नाही, मैं शरीर हूं, हे भान आलं। आणि त्यामुळे ते शरीर भानामध्ये जे मत दिलेलं आहे ते खोटंच आहे। त्या अर्थाने बाबा म्हणताय दुनिया में, कारण त्याचा पाया जो आहे, मत देण्याचा पाया जो आहे तो देहभान है। आणि म्हणून बाबा म्हणताय दुनिया में सब झूठ मत देते हैं, मैं सच्ची मत देता हूं, क्योंकि मैं आत्मा की सदगति के लिए, आत्मा के कल्याण के लिए मत देता हूं। क्योंकि आत्मा का ये सफर चल रहा है। आत्मा परमधाम से नीचे आई, परमधाम से नीचे आकर जन्म लेते लेते इस शरीर में है। आत्मा को आगे चलना है। तर म्हणून बाबांचं जे मत आहे ते आपलं खरं सद्गती करणारं मत आहे, आपल्या कल्याणासाठी मत आहे। बाकी सगळी बाबा म्हणते देहभानाची मत आहे। गाया हुआ है झूठी माया, झूठी काया, झूठा सब संसार। यहां तो झूठ ही झूठ है। सचखंड में झूठ होता नहीं। जिस सचखंड के लिए तुम पुरुषार्थ कर रहे हो, तो बच्चों को बाप से बहुत सच्चा बनना है। फिर भी बेहद का बाप है। सच्चे हो रहने से कदम कदम पर पदमपति होते रहते हैं। झूठे तो पदमपति नहीं बनेंगे। तो बाप के साथ झूठ बोलना बड़ा खराब है। सदैव सच्चा हो रहना चाहिए, नहीं तो सचखंड में इतना पद पा नहीं सकेंगे। अच्छा, तर बाबा म्हणताय की माझ्याकडून काही लपवायचं नाही। तसं बाबाकडून काही लपून राहू शकत नाही, तसं तर नाहीच राहू शकत। बाबांना कधी आपल्याला चेक करायचं, सगळं त्याच्यासमोर आपलं चित्र येऊन जातं। पण आपण लपवायचं नाहीये, आपण होऊन सांगायचं, बाबा ऐसा ऐसा हुआ, मेरे से ये गलती हुई, मेरे मन में ये गलत विचार आया, मैंने ये गलत कर लिया। बाबा म्हणताय मला खरं खरं सांगा, कारण त्याच्यामध्ये मग बाबा सावधानी देईल पुढच्यासाठी। ते पुन्हा होऊ नये म्हणून बाबा ताकद भरेल आपल्यामध्ये। म्हणून बाबांना खरं सांगायचं। तसं बाबांना आपल्याविषयी सगळं माहिती आहे, त्याची नजर आहे आपल्यावरती, विशेष नजर आहे। पण आपण पुढे होऊन सांगायचं की ये मेरे से गलती हुई। तो बाबा म्हणता है झूठ बोलना तो बड़ा खराब है, मेरे साथ झूठ नहीं बोलना है। खरं खरं सांगायचंय। तर बाबा आपल्याला त्या नव्या दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी, तिथल्या पुरुषार्थासाठी ताकद भरेल, शक्ती देईल आपल्याला।
आणि आपल्याला तेवढंच प्रेम पण देईल, कारण आपण खरं बोलतोय. बाबांजवळ आपण, बाबांच्या समोर आपण मान्य केलं की ये मेरे से गलती हुई, तर त्या ख्रिश्चन धर्मामध्ये पश्चातापाला खूप मान्यता आहे की तुम्ही, तुमच्याकडून चूक झाली, पश्चाताप करून घ्या, प्रायश्चित्त घेऊन टाका. पण ते मग ते कोणासमोर बोलताय, कशाची क्लिअरिटी नाहीये, क्लिअर नाहीये की आपल्याला जो येशू ख्रिस्त समोर जाऊन म्हणायचंय, पण मग येशू ख्रिस्त तर नाहीच आहे त्यावेळेला. मग त्यांच्या त्या तशा प्रकारच्या पश्चातापाला अर्थ नाही. लेकिन भगवान शिव बाबा अभी है, चैतन्य में है, और हम शिव बाबा को बताते हैं, वो चैतन्य में. ते येशू ख्रिस्त समोर सांगतात, ज्यांनी, जो पुनर्जन्मामध्ये आलेला आहे, तो येशू ख्रिस्त नाहीच आहे त्यावेळेला. मग त्याच्या समोर पश्चाताप करून काय फायदा आहे? भलेही त्याला, मग ही जे संगमयुगामध्ये आपण केलेले त्याची यादगार म्हणून त्या धर्मामध्ये ते आणलं गेलं की तुम्ही प्रायश्चित्त घ्या, पश्चाताप करून टाका. कन्फेशन शब्द आलेला आहे त्याला त्यांच्यामध्ये. तर पण तो नाहीच तिथं, मग ते कोणासमोर पश्चाताप करून काही फायदा नाहीये. लेकिन अभी बाबा के सामने हमें सब कुछ सच सच बता देना है. बाबा उपस्थित है. जब हम बाबा को याद करते हैं, बाबा सुन लेता है, हमारे मन की बात सुन लेता है, और वो हमारे से वैसी गलती फिर न हो, इसके लिए सावधानी देता है और ताकत भी भरता है. तो बाबा म्हणता है, सदैव सच्चा हो रहना चाहिए, नहीं तो सचखंड में इतना पद पा नहीं सकेंगे. अच्छा, यह तो हुई बच्चों प्रति सावधानी. अब बच्चों को किसको समझाने की तरकीब भी सीखना है कि बेसमझ को कैसे समझाए. बाबांनी आपल्याला सावधान केलं सुरुवातीला की माझ्याकडून काही लपवू नका, पण मग बाबा म्हणतात तुम्हाला आता दुसऱ्यांना समजवायचं कसं हे पण शिकायचं. बेसमझ को कैसे समझाए. बेसमझ तो सारी दुनिया है आज. बाबा म्हणतात बेसमझ को कैसे समझाए ये सीखना है. तर आज बाबा मिलनचा दिवस आहे आणि या सीझन मधलं शेवटचं बाबा मिलन आहे. आता ऑक्टोबर नंतरच होईल. तर आता शेवटी जाता जाता या दिवशी, बाबा मिलनच्या दिवशी, बाबा आपल्याला तयार करतायत की तुम्ही माझ्याकडून तर घेताच आहे, आज तुम्ही सगळी प्राप्ती करून घ्यायची. बाबांकडून जे वरदान पाहिजे ते घ्यायचंय आपल्याला. तसं तर आपण सूक्ष्म वतनमध्ये बाबांशी मिलन मनवतो, आपल्या जवळ बोलून मिलन मनवतो, बाबाच्या कमऱ्यामध्ये मिलन मनवतो, पण स्पेशल त्या साकार शरीरामध्ये येण्याचा अनुभव आपण घेत असतो आजच्या त्या मिलनचे जे डेट्स असतात त्यावेळेला. तर नंतर तर आहेच आपलं मिलन, क्षण मिलन आहे, पण जे स्पेशल मिलन आहे, जे बाबांनी नक्की केलेलं आहे ते मिलन, त्या मिलनाचा आज शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवशी बाबा खूप सुंदर रीतीने आपल्याला समजवत आहे कि कैसे बेसमझ को समझाए. बेसमझ क्यों कहा जाता है? क्योंकि मनुष्यों को समझ नहीं है. बाबा म्हणतात बेसमझ क्यों है दुनिया? कारण समजच नाहीये त्यांना, माहितीच नाहीये क्लियर. कहते तो है कि मनुष्य सृष्टि रचने वाला परमात्मा है, तो वह हुआ रचता, परंतु रचना को फिर यह पता नहीं है कि हमारा रचता कौन है. म्हणतात, बाबा म्हणतात, ते दुनियावाले म्हणतात की मनुष्य सृष्टीला रचणारा जो आहे तो परमात्मा आहे. मग तो रचणारा झाला, रचयिता झाला, मग त्यांनी रचलेले आपल्याला, आपण रचना आहे त्याची. मग रचनेला हे माहिती नाहीये की मला कोणी रचलेलं आहे, मला कोणी तयार केलेलं आहे, कोण आहे तो, ज्याने ही दुनिया रचली, ज्याने मला रचलं, ज्याने मला तयार केलं, माहिती नाही, फक्त म्हणतात. भक्ति आदि करते हैं शांति अथवा सुख के लिए. हम तुम भी ऐसे करते थे जबकि बाप नहीं मिला था. तो दुनिया वाले बेसमझ कोणत्या अर्थाने, त्यांना माहिती नाही कोण रचणार आहे. दुसरी गोष्ट, भक्ती करतात, भक्ती वगैरे करतात शांती किंवा सुख प्राप्त होण्यासाठी, ते पण त्याच्यातून पण मिळत नाही. बाबा म्हणते तुम भी करते थे जब तक मैं नहीं मिला था. ब्रह्मा बाबा भी भक्ति करता था. कृष्ण का भजन करते हैं, उनको याद करते हैं, उनको मनाने की साधना करते हैं, परंतु उनसे क्या मांगते हैं कुछ पता नहीं रहता.
काय मागताय, काय मागायला पाहिजे, काही माहिती नाही. जे मनात आलं, जसं त्यावेळेला जशी स्थिती आहे त्याप्रमाणे मागणी करतात. काय मागायला पाहिजे त्यांच्याकडून ऍक्च्युअल माहिती नाही. हमारा रचने वाला कौन है कुछ भी नहीं जानते. तुम बच्चे जानते हो जब तक बाप नहीं मिला था तो हम अनेक प्रकार की साधना भक्ति आदि करते आए. जोपर्यंत बाबा नाही मिळाला, हे ज्ञान नाही प्राप्त केलं, आपण बाबांचा परिचय नाही मिळाला, बाबांची मुरली ऐकायला नाही सुरुवात केली, तोपर्यंत आपण हे सगळं केलेलं आहे. त्यांना भक्तीवाल्यांना नाव ठेवून फायदा नाही. बाबा आपल्याला आता समजदार बनवतोय, पण आपण पण पहिले नासमजच होतो, जशी दुनिया. त्यामुळे त्यांना नाव ठेवायचं नाही, त्यांचा दोष नाहीये. त्यांना बाबा भेटलेला नाहीये, ते बाबांकडे आलेले नाही. हम बाबा के पास आए हैं तो हम समझदार बन रहे हैं. तो बाबा म्हणते इतना कुछ किया, इतने प्रकार की साधना भक्ति आदि करते आए. करते करते रिजल्ट क्या हुई, परिणाम काय झाला त्याचा. बाबा म्हणतात कुछ भी नहीं. सृष्टी को तो तमोप्रधान बनना ही है. बिघडतच गेली दुनिया, आपलं जीवन पण खराबच होत गेलं. तेवढ्या पुरतं तेवढं सुख लाभलं असेल भक्तीचं काही केल्यामुळे, तात्पुरतं सुख, विनाशी सुख. पण सृष्टी तर बिघडतच गेली. तुम्ही या बिघडलेल्या सृष्टीमध्ये राहत आलेले, भक्ती करत करत पण. फिर इतनी जो साधना करते हैं उससे कुछ मिलता है या नहीं, यह विचार भी नहीं किया जाता है. काय भेटतंय त्याच्यातून एवढं विचार करण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही. आपण हे जे करतोय याच्यातून आपल्याला काय प्राप्ती होतीये, बाबा म्हणते इसका भी विचार नहीं कर, बस करायचंय. अब समझते हैं कुछ भी मिलता नहीं. अब हमें समझ मिली है कि उसमें से कुछ भी मिलता नहीं. आपल्याला कळालेलं आहे, समझ आपल्याला मिळालेली आहे कि वो जो कुछ भी करते आए, दुनिया वाले जो कुछ भी कर रहे हैं भक्ति के लिए, उससे कुछ भी मिलता नहीं. ते फक्त तात्पुरतं समाधान है, बस. हमको चाहिए क्या यह भी कोई की बुद्धि में नहीं है. काय पाहिजे आपल्याला, बाबा म्हणता हे सुद्धा बुद्धी. नेमकं काय पाहिजे आपल्याला. सन्यासी कहेंगे निर्वाण धाम में जाने के लिए हम साधना करते हैं, परंतु वह तो जिसको रास्ते का पता होकर आया हुआ हो, तब तो रास्ता बता सके, और कोई तो रास्ता बता नहीं सकते. तर बाबा आज सगळ्यांनाच घेरतोय की भक्तांनी काय केलं, संन्यासी काय करताय, कोणत्याही प्रकारचं त्यांच्या समोर क्लॅरिटी नाहीये. सन्यासी, बाबा म्हणते सन्यासी क्या करते, निर्वाण धाम में जाने के लिए हम साधना कर रहे हैं. निर्वाण धाम मध्ये मला जायचंय, मोक्ष प्राप्त करायचंय. आपण पण मोक्ष प्राप्तीच्या मार्गावरती आहे, मोक्ष मार्गावरती आपण आहे, मोक्ष मार्गावरती चालतोय, मोक्षामध्ये जायचंय. बाबा म्हणताय वो जिसको रास्ते का पता होकर आया हो तब तो रास्ता बता सके. ज्या ठिकाणी जायचंय तिथून कोणी जाऊन आलेले, ज्याला रस्ता माहिती तो तर रस्ता दाखवेल. असं कसं कोणी नुसती साधना करताय आणि असेच कसे पोहोचणार, रस्ता तर माहिती पाहिजे. तर त्यांना जे मोक्ष मार्गासाठी प्रयत्न करताय, मेहनत करताय, साधना करताय, मार्ग माहितीच नाहीये. म्हणतात एकीकडे की हम मोक्ष मार्ग पर चल रहे हैं, लेकिन मार्ग काही पता नाहीये. असं कसं पोहोचणार. तो बाबा म्हणता है कोई तो रास्ता बता नहीं सकते. जो आते हैं उन्हों को पुनर्जन्म तो लेना ही है. जो आते हैं, मग जे आले मोक्षामधून, जे आले, बाबा म्हणतात त्यांना पुनर्जन्म घ्यायचा इथं. असं नाही की आले आणि तुम्हाला घेऊन जातील, तुम्हाला रस्ता दाखवतील. त्यांना इथं त्यांचं शरीर सुटलं, पुन्हा इथंच पुनर्जन्म घ्यायचंय. मग ते कसं दाखवतील. आणि आपण सगळे आत्मे तिथूनच आलेलो आहे, पण आपण जेव्हा तिथून येतो विसरून जातो तिथलं सगळं काही. तिथून इथं खाली आलो की आपण विसरून जातो की आपण तिथून इथं आलेलो आहे. सतयुगामध्ये पण ही आठवण नाही आपल्याला की आपण त्या परमधाम मधून इथं आलेलो आहे आणि इथंच पुनर्जन्म घेत आलो. मग तो
अंत तक पुनर्जन्म तो लेते आना है। जब तक सृष्टि का विनाश हो व सृष्टि रूपी झाड़ जड़ जड़ीभूत हो तब तक तो सबको रहना है। बाबा म्हणते इथं आल्यानंतर पुनर्जन्म, इथं आल्यानंतर ही सृष्टी संपूर्ण तमोप्रधान होऊन हे झाड बिलकुल इथं विनाशाचं कार्य नाही होत, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत कोणीही पुन्हा रिटर्न निर्वाण धाम मध्ये, मोक्षामध्ये, परमधाम मध्ये जाऊ शकत नाही। तुम सब कुछ जानते हैं, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। तुम सब कुछ जानते हो, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। क्योंकि जानकारी तो सबको मिल रही है, सूचना तो सबको मिल रही है, मुरली तर सगळ्यांसाठी आहे, पण तरी बाबा म्हणतोय की तुम्ही नंबरवार पुरुषार्थ अनुसार या गोष्टी जाणता। म्हणजे आपण त्याला कसं स्वीकारतोय आणि कसं मध्ये पक्क करतोय त्याच्यावरती हे अवलंबून आहे की आपल्याला किती क्लियर झालेल्या आहे गोष्टी। कोई भी आए तो उनसे पूछना चाहिए तुम क्या चाहते हो। कोणीही तुमच्याकडे आलं, बाबा म्हणताय तुम्ही त्याला पहिले विचारा तर खरं त्याला काय पाहिजे, शांती पाहिजे, सुख पाहिजे, की एखाद्या वस्तूची लालसा आहे किंवा एखादी व्यक्ती काय पाहिजे, काय नेमकं, मग त्याला कसं पुरुषार्थ करायचा आहे हे त्याला क्लिअर होईल। पहिले काय पाहिजे आपल्याला नेमकं तेच तर पाहिजे त्याला नक्की बुद्धीमध्ये क्लिअर। गुरु करते हो तो दिल में चाहना क्या है। गुरु करतात काय इच्छा है मनामध्ये। वास्तव में उनकी चाहना को तुम ब्राह्मण ब्राह्मणियां जानते हो। चाहना क्या रखनी चाहिए, किस बात की चाहना रखनी है यह भी कोई जानते। आपल्याला माहिती त्यांना काय पाहिजे, त्यांना तात्पुरतं हे पाहिजे, वस्तू, व्यक्ती, वैभव, इथल्या गोष्टींची इच्छा आहे त्यांना, किंवा मग जास्तीत जास्त मोक्षाची इच्छा आहे। सत्युगासाठी आपण आपली सद्गती करून घ्यावी ही कोणाचीच इच्छा नाही। तो फिर मग नेमकं कशाची इच्छा ठेवायला पाहिजे बाबा म्हणतात हे त्यांना माहितीच नाही। यहां कुछ अच्छा नहीं लगता है तो इनसे छुटकारा पाने की साधना करते हैं। तर काही चांगलं वाटत नाही, दुनिया खराब वाटते, टेन्शन आहे, दुःख आहे, तर मग इथून बस मुक्ती पाहिजे याच्यासाठी ते साधना करतात। भले मग इथलं नाही पाहिजे, इच्छा नाही राहत, जाऊ दे आता जे आहे ते आहे, पण आता मला मुक्त व्हायचंय, मला जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये यायचं नाही, ही त्यांची इच्छा होऊन जाते। अब जाने के लिए धाम है दो, निर्वाण धाम वह है शांति धाम, वहां आत्माओं का निवास होता है। मग जायचंय इथून जर जायचंय तर बाबा म्हणते जाने के लिए दो धाम है, एक तो है निर्वाण धाम, शांति धाम, जो हम आत्माओं का घर है। मग त्यांना विचारा क्या तुम उस धाम में जाना चाहते हो, क्या तुम्हें उस धाम में जाना है जहां आत्माएं रहती है, जहां शरीर नहीं है, आत्माएं रहती, क्या उस धाम में जाना चाहते हो। तुम बच्चों को तरस पड़ना चाहिए। बाबा म्हणताय रहम, दया, दया आली पाहिजे तुम्हाला त्यांच्यावरती। बिचारे भटकताय, बिचारे भटकते रहते हैं, रास्ते को कोई जानते ही नहीं। रस्ता माहिती तर त्याला भटकणं नाही म्हणत, एखाद्या ठिकाणचा रस्ता माहिती तो रस्त्यावरती क्लिअर चालेल, पण ते भटकताय म्हणजेच रस्ता माहिती नाहीये। गाइड है ही एक, रास्ता जानने वाला गाइड एक ही है, बाबा, शिव बाबा। वह सभी को दुखों से छुड़ाकर सुख धाम में ले जाने वाला या जीवन मुक्त बनाने वाला एक ही है। दुःखापासून खरी सुटका, दुःखापासून खरी मुक्ती म्हणजे सतयुगामध्ये जाणं, ते सुखधाम मध्ये घेऊन जाणारा तो एकच आहे। दुसरा कोणालाही तो रस्ता माहिती नाही। मोक्षाचा रस्ता कोणाला माहिती नाही आणि स्वर्गाचा रस्ता कोणाला माहिती नाही। वह जब तक न आए तब तक कोई को भी मुक्ति, जीवन मुक्ति की प्राप्ति हो नहीं सकती। जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत
कोणीही मोक्षामध्ये जाऊ शकत नाही आणि स्वर्गामध्ये पण जाऊ शकत नाही. यह दोनों प्रॉपर्टी है ही एक बाप के पास. मोक्ष प्राप्ती आणि स्वर्ग प्राप्ती जर करून घ्यायची ती प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला, तर ती फक्त बाबांकडे. जब तक भगवान भक्तों के पास न आए तो वह चीज मिल नहीं सकती. जोपर्यंत तो इथे येणार नाही तोपर्यंत ती मिळणार. असं नाही की माझ्याकडे आहे आणि मग तुम्ही परमधाम मध्ये या, स्वर्गामध्ये या आणि घेऊन टाका. मैं आता हूं, बाबा म्हणता है. जब तक मैं नहीं आऊं तुम्हें ये चीज मिल नहीं सकती. और इसलिए फिर बाबा हमें मिलने आने लगा. 1936-37 पासून बाबांनी बच्चांशी मिलन मनवणं स्टार्ट केलं. बच्चांना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांना तो तयार करतोय. स्वर्ग में सुख और शांति दोनों है. शांति क्यों कहा जाता है? निव्वळ शांती तर परमधाम मध्ये, पण बाबा म्हणतात स्वर्गामध्ये सुख पण आहे आणि शांति पण है. मग शांति क्यों कहा जाता है? सतयुग में शांति है ऐसा क्यों कहा जाता है? क्योंकि वहां लड़ाई झगड़ा आदि होता नहीं, वाद विवाद नाहीये, भांडण तंटा नाहीये, त्यामुळे तिथे शांती. तशी शांती नाहीये. तसं तर सगळ्या आपसामध्ये बोलणार, भेटणार, रास होईल, सगळं काही होईल, मनोरंजन होईल, सगळ्या गोष्टी होईल, पण तिथं शांती. शांती का बरं आहे? कारण बाबा म्हणतात तिथं वादविवाद नाही, मतभेद नाही, लढाई झगडा नाही. बाकी असली शांति धाम तो है निर्वाण धाम. फक्त निव्वळ शांति तर परमधाम मध्ये, जहां सभी आत्माएं शांत रहती है. फिर आत्मा को जब ऑर्गन्स मिलते हैं तो बोलती है. तिथं सगळे शांत आहे, कोणीच कोणाशी बोलत नाही आणि कोणी तिथं विचार पण नाही, तशा प्रकारचे भावना पण नाही, काही नाही तिथं परमधाम मध्ये. पण जेव्हा आपल्याला हे शरीर मिळतं, शरीर प्राप्त होतं, तेव्हा आपण बोलायला लागतो, भावना व्यक्त करायला लागतो, आपल्या मनामध्ये भावना उत्पन्न व्हायला लागतात. जब हम शरीर में आते, परमधाम में कुछ भी नहीं. ते हे इतकं छोटंसं वर्णन आहे. तर मग आपण ठरवायचं आपल्याला परमधाम मध्ये राहायचं की स्वर्गामध्ये राहायचं. वहां तो बोल भी नहीं, नुसतं काय करणार तिथं राहून? बोलना भी नहीं है, भावना भी नहीं है, किसी के बारे में कोई सोचना नहीं है, कुछ भी अनुभव नहीं है वहां पर. मग राहायचं कशासाठी तिथं? कशाला जायचंय तिथं? तर हे आणि या स्थितीसाठी की तिथं जाऊन राहायचं, याच्यासाठी किती साधना करताय दुनियेमध्ये. तो बाबा म्हणता ये क्या है, नासमझी है उनकी. कोणी किती मोठा असो त्या धर्मामध्ये, तिथं मोक्षामध्ये काही नाहीच आहे. फक्त ती चार्जिंग करण्याचं स्थान आहे. भले आपलं सुंदर घर आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण अनुभव तर कुठलाच नाहीये, कुठल्याच प्रकारचा अनुभव नाहीये. आत्मा ही 7 गुणांनी बनलेली आणि 7 गुणांचा अनुभव तिला घेता आला पाहिजे. सुख, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्ती यांचा अनुभव, हेच तर जीवन आहे. मग तिथं आपलं जीवनच संपलेलं आहे. मग त्या मोक्षामध्ये राहून फायदा काय? आणि सगळी जेवढी काही साधना चाललेली दुनियेमध्ये, ती सगळी जे खूप हाय लेवलच्या असतील, संन्यासी, साधू, संत, तर त्यांच्या बुद्धीमध्ये तेवढंच आहे फक्त मोक्ष प्राप्ती. पण स्वर्गामध्ये जाऊन बिलकुल आनंदी जीवन जगायचंय, सुखाचं, शांतीचं जीवन जगायचंय, ही कल्पना त्यांच्या बुद्धीमध्ये नाही. आणि म्हणून बाबा म्हणतात वो भटक रहे, उन्हें रास्ते का पता नहीं है, क्या कैसे हमारा जीवन बहुत सुंदर हो सकता है ये पता नहीं है, तुमको उन्हें समझाना है. त्यांना आता मोक्षाचा पुढचा रस्ता दाखवायचा आहे. तो वहां सुख शांति दोनों ही है. सतयुग में सुख शांति दोनों ही है. सुख होता है संपत्ति से, सुख होता है संपत्ति से. धन जे आहे दुःखाचं कारण नाहीये. इथं मानतात काही संन्यासी, दुनियावाले काही मानतात. आता त्यांनाही पाहिजे ते सगळं, पण तरी मानतात की माया आहे, धन म्हणजे माया आहे. पण बाबा म्हणताय सुख भी होता है संपत्ति से, लेकिन कब? सतयुग में, त्रेता युग में, जो विकार नहीं है. जब विकार आ जाते हैं हमारे अंदर, तो वही धन दुख का कारण बन जाता है. कारण आपण दुरुपयोग करायला लागतो त्या धनाचा, देहभानामध्ये योग.
म्हणून धन चुकीचं नाहीये, पैसा प्रॉपर्टी चुकीची नाहीये, पण विकार नहीं पाहिजे आपल्यामध्ये. तो सुख होता है संपत्ति से. वहां सतयुग में तो संपत्ति बहुत है, यहां संपत्ति नहीं है. नहीं है तो मनुष्य बिचारे रोटी टुक्कड़ भी मुश्किल खा सकते हैं. तर पैसा तर पाहिजेच. सतयुगामध्ये बाबा म्हणताय खूप भरपूर आहे तुमच्याकडे, कमी नाहीये कशाची, म्हणून तुम्ही खूप सुखी आहे. संपत्ति है तो एरोप्लेन, बड़े बड़े महल आदि सब वैभव है. तो संपत्ति भी चाहिए, फिर शांती भी चाहिए. बाबा म्हणतात जीवन चांगलं केव्हा म्हणायचं, जेव्हा तुमच्याकडे कशाची कमी नाहीये, सगळं काही आहे तुमच्याकडे, आणि ते सगळं मी तुम्हाला सतयुगामध्ये देणार. निरोगी काया भी चाहिए. मग नुसती संपत्ती असून शांती असून दुनियेमध्ये शरीरच खराब है तो काय कामाचं ते. तो बाबा म्हणताय निरोगी शरीर भी चाहिए, वो भी सतयुग में तुम्हें मिल जाता है. यह सब देने वाला बाप है. तर बाबांना आपण आज जेव्हा बाबा मिलन म्हणू तेव्हा या सगळ्या गोष्टी आठवायच्या आपण, कि बाबा हमें क्या देता है, कितना समझदार बनाया है, दुनिया कितनी बेसमझ है, वो कितने भटक रहे हैं. आपण स्वतःला शाबासकी द्यायची की आपण बाबांचे बनलेलो आहे. आज बाबा मिलन करत असताना या सगळ्या भावना आणायच्या आपण, की बाबा आपल्याला कुठे घेऊन जाण्यासाठी आलेले आणि किती सुंदर शिकवतोय आणि किती चांगल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला देतो आणि सगळ्या बाजू समजून सांगतो बाबा. आणि जे याच्यामध्ये आपण एकही गोष्ट अशी नाही काढू शकत की तर खोटं सांगितलं बाबांनी, असं तर नाहीच आहे. एकही गोष्ट नाही, एक वाक्य नाही काढू शकत आपण कुठल्याच मुरलीमधून. तो सच्चा बाप हमें सत्य बातें समझाता है और इतनी सुंदर दुनिया में लेकर जाने के लिए आया है, इतना समझदार बना रहा है, इतना जो कुछ भी हम करते. आणि आपण बाबांचे नसतो बनलो तर आपण भक्तीमध्ये कुठपर्यंत पोहोचलो असतो माहिती नाही, काय काय केलं असतं माहिती नाही. डोक्यात तेच चक्कर राहिले असते, ही तीर्थयात्रा ती तीर्थयात्रा, हे धाम राहिलं ते धाम राहिलेले, आता हे उपवास चालू आहे, आता ते संपलं, मग दुसरं व्रत करायचंय, मग तिसरं व्रत करायचंय, मग कोणी काय सांगितले हा यज्ञ करून घ्या, ते होम करा, ते वेगवेगळ्या प्रकार. आपण काय केलं असतं माहिती नाही, पत्ता नाही आपल्याला. कारण भटकवणारे खूप आहे, चुकीचा रस्ता दाखवणारे खूप आहे दुनियेमध्ये. थोडासा काही प्रॉब्लेम आला की अनेक जण अनेक प्रकारच्या युक्त्या सुचवतात, असं करा तसं करा, आता संतोषी मातेकडून होत नाही, आता तुम्ही वैष्णोदेवीकडे जा, इकडे जा तिकडे जा, काहीही सांगितलं असतं. अभी तो हमें एक बाबा मिला और उस बाबा में सब कुछ है. तो उस बाबा को आज के मिलन में हमें उस नजर से देखना है, त्या नजरेने बघायचं बाबा कोण आहे. आज पक्क करून घ्यायचं एकदम. थोडासा 99.99% जरी निश्चय असेल आपला आणि 0.1% जरी आपल्यामध्ये संशय राहिला असेल तो संपूर्ण दूर करून घ्यायचंय. इतकं सुंदर ज्ञान, इतकी सुंदर समज, इतकं सुंदर मार्गदर्शन दुनियेमध्ये कोणी देऊ शकत नाही संपूर्ण 5000 वर्षामध्ये. तो ये जो बाबा की मुरली है ये कोई साधारण बात नहीं है, लेकिन हमें कितना बड़ा भाग्य मिला है कि हम इतने आसानी से ये मुरली सुन सकते. आणि आजची मुरली तर किती स्पेशल आहे, किती विशेष. बाबा सगळं पूर्ण चित्र स्पष्ट करतो आपल्यासमोर की काय काय झालेलं आहे, सुरुवातीपासून तुम्ही काय काय करत आले आणि मी आता तुम्हाला काय समजवतोय आणि त्याचा रिझल्ट काय होणार आहे, दुनियेमध्ये जे चाललंय त्याचा रिझल्ट काय होणार आहे. तर ही सगळी समजदारी आज दिवसभर आपण ते चिंतन करायचंय आणि बाबा समोर आल्यावर आपल्याला त्याच भावनेने बाबांना बघायचंय की बाबा कितना सुंदर भाग्य का निर्माण करने के लिए मुझे मिला है, बाबा ने मुझे चुना है, मैं कितनी भाग्यवान आत्मा हूं. दिवसभर या नशेमध्ये राहायचंय आणि त्याच भावनेने बाबा मिलन मनवायचंय. तर बाबा एक सुंदर वेगळी अनुभूती आपल्याला आज करवेल. नंतर हा जो चान्स आहे हा पुन्हा आपल्याला मिळणार नाहीये 6 महिने. म्हणून आजच्या दिवसाचा, आजच्या मिलनाचा आनंद घ्यायचा आहे. थोडंसं जितकं शक्य होईल तितकं कामापासून पण दूर राहायचंय. आपल्याला ज्यांना शक्य होईल त्यांनी बाबांच्या कमऱ्यामध्ये पण येऊन बसायचंय मधून मधून, जितकं शक्य होईल 10 मिनिट 15 मिनिट 1 तासभर. पण या सगळ्या आजच्या मुरलीमध्ये जे पॉइंट्स आलेले त्या दृष्टिकोनातून आपण बाबांना बघायचंय. एक खूप वेगळा आनंद आहे, खूप सुंदर बाबांचे हे आजचे महावाक्य आहे. तो यह सब देने वाला बाप है. समझाया जाता है यह कलयुक्त है दुखधाम, नई दुनिया है सुखधाम.
वहां दुख होता नहीं। पवित्रता, सुख, शांति वहां सब है। दूसरा है मुक्ति धाम, वहां कोई सदैव रह नाही सकता। मग मुक्तिधाम विषयी बाबांनी सांगितलेले तिथं एक तर काहीच नाहीये, एक तर भावना नाहीये, विचार नाहीये, कुठल्याही प्रकारचा पार्ट नाहीये, कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही। आणि दुसरी गोष्ट, कोणी राहायचं जरी ठरवलं तिथं तर राहू तर शकत नाही। परमनंट मोक्ष कोणालाच नाहीये, तर तिथं राहू तर शकत नाही। मग बाबा म्हणतात पुनर्जन्म में पार्ट जरूर बजाना है। मग पुनर्जन्म घ्यायचंच आहे, खाली यायचंच आहे, तर मग खराब झाल्यावर का बरं यायचं खाली? दुनिया खराब झाल्यावर, जेव्हा सुंदर दुनिया आहे, जेव्हा सर्वोच्च लेवलचं सुख आहे, जेव्हा वातावरण खूप सुंदर आहे, खूप श्रेष्ठ आहे, सगळे चांगले, तेव्हा का बरं नाही यायचं? मग खालीच यायचंय तर माझ्या भंगार झालेल्या दुनियेमध्ये काय यायचं? तो बाबा म्हणतात उनको ये भी बात समझाओ, और हमारी बुद्धि में भी पक्का होना चाहिए कि हमें सतयुग में स्टार्टिंग में आने के लिए पुरुषार्थ करना है। गए और आए बस। आपण तिथं एक तासभर जरी राहिलो तर आपल्यामध्ये 5000 वर्षाची चार्जिंग होऊन जाईल, इतकं पॉवरफुल आहे परमधाम। चार्जिंग आपली बाबा फास्ट करून देईल। असं नाही की आपल्याला वर्ष 2 वर्ष 10 वर्ष थांबण्याची आवश्यकता आहे मग आपण खाली येऊ तिथे चार्जिंग करून घेऊन। प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळा आहे, पण आपण हे पक्का करायचं की मैं गया और आया बस। सिर्फ थोड़े समय के लिए मुझे परमधाम जाना है, लेकिन स्टार्टिंग से श्री कृष्ण के जन्म के साथ मेरा जन्म होना चाहिए। ब्रह्मबाबा तसेच जाणार, परमधाम मध्ये नाहीये। ब्रह्मबाबा सूक्ष्मवतनमध्ये जातील वरती आणि लगेच खाली येतील, परमधाम मधून लगेच सतयुगामध्ये। पुनर्जन्म ले फिर पार्ट जरूर बजाना है। परमधाम में तब तक रहते हैं जब तक पार्ट में आए। पार्ट नाहीये खाली तोपर्यंत परमधाम मध्ये, पण पार्ट ज्या वेळेला पार्टची वेळ झालेली त्यावेळेला खाली यावं लागेल। सच्चे स्वीट होम को याद करते हैं। नाटक में हमेशा नंबर्स की लिमिट होती है। फलाने ड्रामा में इतने एक्टर्स है, यह तो अनादि बना बनाया ड्रामा है, लिमिटेड नंबर है। भारत में 33 करोड़ देवताओं की लिमिट है। इस समय तो बहुत कन्वर्ट हो गए हैं, वेगवेगळ्या धर्मामध्ये गेलेले हे 33 कोटी जे होते। तो पहले पहले जब कोई आए तो उनसे पूछना है दिल में क्या आश है, क्या चाहते हो, काय इच्छा है विचारा। दर्शन से तो कोई फायदा नहीं, फक्त दर्शन म्हणजे इथं जर आले, इथं आले काही असं होऊन जाणार आहे काही दिवसानंतर की आपल्याकडे ते ह्या भावनेने येतील की दर्शन तर घेऊ, तुमच्या बाबांचं दर्शन तर घेऊ द्या आम्हाला। कोणता बाबा आहे तुमचा, आम्हाला दर्शन तर घेऊ द्या। त्यांना सांगा दर्शन से कोई फायदा नहीं, काय पाहिजे ते सांगा, आम्ही रस्ता दाखवतो। गुरु के पास कोई आश लेकर जाते हैं। एक तो आश रहती है कुछ मिले। गुरुकडे महाराजांकडे जातात आजकालच्या, तर काय असतं मनामध्ये? कुछ मिले, कुछ हमें मिल जाएगा, आशीर्वाद दे, इनका आशीर्वाद चाहिए। पायावर लोटांगण घालून आशीर्वाद घेतात। अजून काय इच्छा असते? हम फलाने में जीते, एखाद्या गोष्टीमध्ये विजय व्हावा आमचा। कोई कहते हैं हमको ऐसा रास्ता बताओ जो हम सदैव शांति में रहे। गुरुंकडे या अपेक्षेने जातात की ते रस्ता दाखवतील आणि आपल्या जीवनामध्ये शांती राहील। बाबा म्हणताय मन बडा चंचल आहे, मन बडा चंचल आहे, शांत कसं राहील ते? खूप खूप शांती, खूप सगळं चांगले चाललेले, पण काहीतरी काढतच ते मन, कुठेतरी भटकणारच आणि त्याच्यातून अशांती निर्माण होणार। तो मन बडा चंचल है, बोलो शांती तो मिलेगी परमधाम में। त्यांना सांगा जर तुम्हाला शांती पाहिजे तर परमधाम आहे, मोक्षामध्ये शांती आहे। एक है शांतिधाम, दूसरा है सुखधाम, तीसरा है दुखधाम। एक शांतिधाम है, वहां संपूर्ण शांति है। फिर सुखधाम है, वहां सुख शांति है, शांति में सुख है या सुख में शांति, मिक्स मध्ये। और तीसरा है दुखधाम, यहां पर हम दुखधाम में रह रहे। बाबा म्हणतात त्यांना हे क्लियर सांगा, तुम क्या चाहते हो तो फिर हम बताए कि यह साधना अथवा पुरुषार्थ करो। बाबा म्हणतात त्यांना विचारा तुम्हाला नेमकं काय पाहिजे, मग आम्ही तुम्हाला सांगू काय करायचं।
आपल्याला माहिती आहे सगळं माहिती, जे साधू संतांना, महाराजांना किंवा कोणाला माहिती नाही ते सगळं आपल्याला माहिती. आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही असं असं करा, या पद्धतीने जा, असं मेडिटेशन करा, परमात्म्याला ओळखा, त्याचा परिचय प्राप्त करा, मग त्याच राजयोग पद्धतीने ध्यान करा, तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मिळून जाईल. साधना व पुरुषार्थ एक ही बात है. भक्त साधना करते हैं और जगह जाने के लिए अथवा वापिस परम धाम जाने के लिए. मोक्ष तो कोई पा न सके, यह बना बनाया ड्रामा है. बाबा म्हणतात मोक्ष तर कोणाला प्राप्त होऊ शकत नाही, बना बनाया ड्रामा आहे, फिक्स ड्रामा आहे. तर प्रत्येक कलाकाराचा पार्ट आहे, प्रत्येक आत्मा कलाकार आहे या ड्राम्यामध्ये, तर त्याचा प्रत्येकाचा पार्ट आहे. त्यामुळे परमनंट मोक्ष असं नाही की तो तिथंच राहून जाईल. प्रत्येकाचं एक महत्व आहे प्रत्येकाच्या पार्टचं, त्यामुळे त्याला इथं तो पार्ट बजावण्यासाठी येणंच. हे सृष्टी नाटक आहे, मोठं नाटक आहे, 5000 वर्षाचं नाटक आहे आणि सगळे आत्मा याच्यामध्ये कलाकार आहे. त्यामुळे कलाकार असं नाही म्हणू शकत की मी घरीच राहून जातो. फिक्स आहे, बना बनाया ड्रामा आहे, त्याचा पार्ट बजावण्यासाठी त्याला खाली येणंच आहे. सन्यासी को फिर अपने सन्यास धर्म में आना ही पड़ेगा. त्यांचे पार्ट आहे. आपण कशाला कोणाला नाव ठेवायचं, कोणी संन्यास घेतलेला आहे आपण नाही नाव ठेवायचं. ज्याचं त्याचं पार्ट आहे त्याला त्याचा पार्ट तो बजावायचाच आहे, त्यांनी तो फिक्स केलेला आहे स्वतःसाठी. ख्रिश्चन धर्म फिर क्राइस्ट द्वारा जरूर स्थापन होगा. पक्का आहे, पुन्हा त्याला यायचंय, पुन्हा तो येईल आणि ख्रिश्चन धर्माची स्थापना होईल. सतयुग नई दुनिया में पवित्रता, सुख, शांति सब है. उनको कहा जाता है सुखधाम, शिवालय. यह है वैश्यालय. तुम क्या चाहते हो? शांति चाहते हो, वह तो शांति धाम में मिलेगी. वह भी तब जब तक सुखधाम वालों का अर्थात देवी देवताओं का पार्ट है. तो शांति धाम में शांति मिलेगी कब तक? जब तक सुखधाम वालों का, देवी देवताओं का पार्ट है तब तक. बाद में फिर उनका पार्ट चालू हो जाएगा एक एक का. फिर तो नंबरवार सबको पार्ट में आना पड़ेगा. तुम भी पुरुषार्थ करेंगे तो वैकुंठ में जाएंगे. त्यांना सांगा, बाबा म्हणताय तुम्ही पण पुरुषार्थ केला तर तुम्ही पण वैकुंठामध्ये येऊ शकता, आमच्या सोबत स्वर्गामध्ये येऊ शकता. भारत वैकुंठ था, भारत वैकुंठ था. वैकुंठ कुठं आता वरती कुठं नाही, एखाद्या दुनियाच्या त्या आकाशाच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये किंवा वरती पूर्ण पसरलेला नाहीये. वैकुंठ भारत था और इस सतयुगी भारत में, स्वर्णिम भारत में, स्वर्ग में तुम यहाँ पर आ सकते हो. वो दुनिया, वो भारत फिर से आने वाला है, फिर से बनने वाला है, फिर से तैयार हो रहा है. त्यांना सांगा. वर्षा बाप से ही मिलता है, वही आकर बच्चों को अपनी पहचान देते. मग तो वारसा हक्क आहे. ज्यांनी परमेश्वराकडून वारसा हक्क प्राप्त केला तो स्वर्गामध्ये येऊ शकतो आणि वारसा हक्क तोच देऊ शकतो. तर तो आता वारसा हक्क देतोय. जर तुम्हाला स्वर्गामध्ये येऊन राहायचंय तर वारसा हक्क त्याच्याकडून प्राप्त करावा लागेल. ज्यांना वारसा हक्क प्राप्त झालेला आहे ते सतयुगामध्ये येऊ शकतात आणि हा वारसा हक्क फक्त परमेश्वर स्वतः देऊ शकतो. तर त्यांना सांगा की तो आता सध्या देतोय. ते तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, मर्जी. बाप ही नहीं तो बच्चों को पहचान कैसे होगी. बाबाच नसता, बाबा आहे तो स्वतःची ओळख देऊ शकतो. ऐसे तो है नहीं जो समझे कि हम भगवान के बच्चे हैं. अगर ऐसा कहे तो हम पूछेंगे बताओ भगवान क्या रचते हैं. वह तो स्वर्ग रचते हैं, फिर तुम नरक में क्यों धक्का खाते हो. असं नाही की कोणी म्हणू शकतं की हम भगवान के बच्चे आहे. ते म्हणायला म्हणतात शब्द, पण त्याचा अर्थ त्यांना माहिती नाही. अगर वो भगवान के बच्चे तर त्यांना हिस्ट्री माहिती पाहिजे, सृष्टि चक्र माहिती पाहिजे. ते नुसतं म्हणताय भगवान के बच्चे. अगर भगवान के बच्चे तो या नरक में क्या कर रहे हैं फिर. त्यांना उत्तर देता येणार नाही, कारण ये सृष्टि चक्र है. भगवान हमें स्वर्ग देता है, स्वर्ग बनाकर देता है, लेकिन हम बच्चे जब रावण के चंगुल में फंस जाते हैं तब हम इस दुनिया को नरक बना लेते हैं. हम भगवान के ही बच्चे हैं, भगवान हमें सुंदर दुनिया ही बनाकर देता है, लेकिन जब हम विकारों में फंसते हैं तब हम अपने लिए नरक बना लेते हैं. फिर भगवान आता है, हमको छुड़ाकर स्वर्ग में लेकर चलता है. भगवान ने तुमको स्वर्ग में भेजा, फिर 84 जन्म लेते अब नरक में आकर पड़े हो. अब 84 जन्म पूरे हुए, तुम यह नहीं जानते हो, हम बताते हैं. बाबा म्हणतात त्यांना इतकं सोपं मस्त गोड शब्दामध्ये सांगा की तुम्हाला हे माहिती नाहीये, आम्ही तुम्हाला सांगतोय.
असं नाही की तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही नुसते शास्त्र वाचता, तुम्ही नुसते ते साधूकडे जाता, असं नाही. या भाषेमध्ये नाही. बाबा म्हणतात खूप सोपं सांगा त्यांना, सोपं की तुम नहीं जानते हम बताते. आम्हाला सांगितलेलं आहे परमेश्वराने स्वतः. तुम पहले स्वर्ग में थे, फिर 84 जन्म भोगे हैं, अब फिर बाप और स्वर्ग को याद करो, कमल फूल समान पवित्र रहना होगा. पुन्हा ते जीवन जर प्राप्त करायचं. आणि बाबा म्हणतात त्यांच्याशी असंच बोला की ती स्वर्गातली आत्मा आहे. कोणाशी आपल्याला माहिती नाही, त्याची रेकॉर्डिंग माहिती नाही. कोणाशी बोलताना कसं बोला. बाबा म्हणतात तुम पहले स्वर्ग में थे, फिर 84 जन्म भोगे है. आपल्याला माहितीच नाही त्याचा ड्रामा काय, त्याचा पार्ट काय. तर कोणाशी बोलताना या पद्धतीने बोला की हाँ नहीं, हम तो सतयुग वाले हैं और ये तो अभी तो इनको कुछ पता ही नहीं है, तो येतील की नाही येतील ह्या भावनेने नाही. बाबा काय सांगताय, तुम ऐसे ही बताओ उनको कि तुम पहले स्वर्ग में थे, फिर 84 जन्म भोगे. त्या श्रेष्ठ भावनेने त्यांना सांगायचंय. असं समजून सांगायचं की ही पहिल्या जन्मामध्ये आलेली आत्मा आहे, पण अजून तिला माहिती नाही, मी तिला परिचय देतोय. जसं ब्रह्मबाबाला माहिती नव्हतं, शिवबाबांनी त्यांना सांगितलं नंबर 1 की आत्मा, लेकिन उनको भी पता नहीं था. असंच आपण पण कोणालाही सांगताना या दृष्टीने समजून सांगायचंय की तुम्ही पण पहिले सतयुगामध्ये होते, तुम्ही 84 जन्म घेतलेले. अब फिर बाप और स्वर्ग को याद करो. आता पुन्हा परमेश्वराची, बाबांची आणि स्वर्गाची आठवण करा. कमल फूल समान पवित्र रहना होगा. मग त्याची आठवण करून कमळाच्या फुलासारखं या संसारामध्ये राहायचंय, पवित्र राहायचंय. संन्यासियों को भी समझाना है. मग ते भक्त तर झाले संन्याशांचे किंवा देवी देवतांचे, मग संन्याशांना समजवायचंय. बाबा म्हणताय उनको भी समझाओ, तुम बहुत बड़े हो, तुम्हें सब समझ है सब बातों की. तर संन्याशांना पण सांगा. सन्यासियों को क्या समझाना है. बाबा म्हणताय तुम्हारा हठयोग है, यह है राजयोग. ते म्हणतात रस्ता एकच आहे. जर आपण त्यांच्याकडे विषय काढला तर ते काय म्हणतात, तुमचा रस्ता वेगळा, आमचा रस्ता वेगळा आहे, पण पोहोचायचं एकच ठिकाणी. पण मग बाबा म्हणतात त्यांना सांगा तुम्हारा हठयोग है, हमारा राजयोग है. तुम्ही त्रास करून घेताय स्वतःला आणि आम्ही मन परमात्म्यामध्ये लावतोय डायरेक्ट. गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान रहना है, यह प्रवृत्ति मार्ग है, तुम्हारा पंथ ही अलग है निवृत्ती मार्ग का. आणि आम्हाला जे शिकवलं गेलेलं आहे त्यानुसार आम्हाला घर संसारामध्ये राहून, घर गृहस्थमध्ये राहून पवित्र राहायचंय. आणि तुम्ही पवित्र राहण्यासाठी घरातून निघून जाण्याचा रस्ता पत्करला. आम्हाला तर घरातच राहून पवित्र राहायचंय. आणि तुम्ही संसारामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, तर तुमच्या समोर परीक्षा पण येणार नाही. तुम्हाला चेक कसं करणार की तुम्ही विकारमुक्त झाले की नाही झाले. आम्ही संसारामध्ये राहतोय, सगळ्या 4 चौकांसोबत राहतोय, घरामध्ये राहतोय, गावामध्ये राहतोय, आणि चेकिंग पण होत राहते आमची. मग चेकिंग होते, आमची परीक्षा होते, परीक्षेमध्ये आम्ही पास होतो, आम्ही पुढे जातोय, पुढे सरकतोय. आम्ही त्याच्यासमोर परीक्षाच नाही येतो, शांत राहतोय, तर काय फायदा त्याचा. तर बाबा म्हणताय आम्ही आपला मार्ग कोणता आहे आणि त्यांचा मार्ग कोणता आहे त्यांच्यासमोर स्पष्ट करा तुम्ही, सोप्या चांगल्या गोड शब्दामध्ये. यह प्रवृत्ति मार्ग है जीवन मुक्ति पाने का. वो क्या है, मुक्ती पाने का. त्यांचा मार्ग कोणता आहे, मुक्ती प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल बऱ्याच काळपर्यंत, कायमचं नाही पण बऱ्याच काळपर्यंत. आणि हा जो प्रवृत्ती मार्ग संसारामध्ये घरामध्ये राहून जे पवित्र राहायचं शिकवतो बाबा आपल्याला, तर तो मार्ग आहे जीवन मुक्ती, स्वर्ग प्राप्त करण्याचा. आणि हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये की आपण स्वर्ग प्राप्तीसाठी पुरुषार्थ करायचा. हमको भी बाबा ने बताया है. त्यांना काय सांगा, आम्हाला परमेश्वराने सांगा, आमच्या मनाचं नाही सांगत आहे. अब तुम बाप को याद करो तो अंतमति सो गति हो जाएगी. विकर्मों का बोझा विनाश तब होगा जब बाप को याद करेंगे. विकर्मों का बोझा कब खत्म होगा, जब हम बाबा को याद करेंगे. यह 2 स्थान है जहां सुख शांति मिल सकती है. तुमको क्या चाहिए, क्या स्वर्ग में जाना चाहते हो. बाबा म्हणतात त्यांना विचारा की 2 गोष्टी आहे, 2 स्थान आहे, परमधाम आहे आणि स्वर्ग आहे. तुम्हाला स्वर्गामध्ये चालायचंय का, प्रश्न विचारा त्यांना. गाया जाता है तुम मात पिता, अगर तुमको सुख घनेरे चाहिए तो गृहस्थ व्यवहार में रहते राजयोग सीखो. पावन भी रहना है, गृहस्थ व्यवहार में रहते हुए राजयोग सीखो. अगर सुख घनेरे चाहिए, खूप सुखी बनायचे, तर घरामध्ये राहून
राजयोग शिका, पावन बना, पवित्र स्थिती तुमची ठेवा. मग बाबा म्हणताय फिर दोनों में से जो रहे बंधाए मानी नहीं है. बाबा म्हणताय पती पत्नी आहे, कोणाला चालायचंय या मार्गावरती, कोणाला नाही चालायचंय, कोणालाच फोर्स नाहीये बाबांचा, बाबांची कोणालाही जबरदस्ती नाहीये. बाबांनी स्वतःच्या मुलाला जबरदस्ती नाही केली. स्वतःच्या मुलाला जायचं होतं संसारामध्ये, त्याला जाऊ दिलं. क्यों जाने दिया? क्योंकि हिसाब किताब था. खूप सुंदर सांगितलं काल मोहिनी दीदींचा क्लास झाला त्यांनी. तो भगवान किसी को भी जबरदस्ती नहीं करता है. भगवान जिस रथ में आया त्या रथानी, त्या ब्रह्मा बाबांनी आपल्या मुलांनी इच्छा व्यक्त केली, मला संसारामध्ये जायचंय. बाबांनी किंतु परंतु काहीच नाही, जाओ बच्चे. कब जाना है विचारलं, कधी जातोय विचारलं, एवढाच प्रश्न विचारला फक्त. जाना हिसाब किताब आहे, तो जाएंगे उधर. तर फोर्स कोणालाही नाही. परमेश्वर जो आहे तो सगळं सहज मार्ग आहे त्याचा. कोणालाही जबरदस्ती नाही. कोणाला काय करायचंय आपल्या जीवनाविषयी त्यांनी त्याचं डिसिजन घ्यायचंय. पर भगवान किसी को नहीं कहता है कि तुम्हें इस मार्ग में चलते ही रहना है, शादी करनी है, शादी नहीं करनी है, क्या करना है, स्वतःचं आपलं आपलं डिसिजन आहे. दोघांमध्ये पण बाबा म्हणताय पती पत्नी आहे, कोई चलना चाहता है, कोई नाही. तुम्ही तुमचा पुरुषार्थ करा, दुसरा नाही चालत आहे, तुम्ही चला. असं नाही की बस तो चाललाच पाहिजे मग मी चालेल चांगल्या प्रकारे. बाबा म्हणते बंधन किसी को भी नहीं डालना है, हर एक का अपना अपना भाग्य है. जर त्याच्या नशिबामध्ये स्वर्ग नसेल तर नाही चालणार, तुम्ही फोर्स नका करू. बाबा म्हणताय फिर दोनों में जो पवित्र रहना चाहिए, बंधाए मानी नहीं है. स्वर्ग का मालिक बनने वाला नहीं होगा तो लटकना थोड़ी है. बाप और वर्षे को याद करना है. बाबा म्हणताय उसको अगर स्वर्ग का मालिक नहीं बनना है तो लटको मत. तुम चलना ही है, त्याच्या मागे गोंधळ नका करू, त्याच्या मागे एकदम फोर्सफुली नका पडून जाऊ कि तुम्हें चलना ही है. बाबा म्हणताय अगर उसका नसीब है तो वो आएगा, उसका नसीब है तो वो अपना भाग्य बना लेगा, उसका नसीब है तो वो बाबा की श्रीमत पर चलेगा, पवित्र रहेगा. नहीं रहना चाहता है, नहीं चलना चाहता है इस ज्ञान मार्ग में, तो जबरदस्ती बिल्कुल भी नहीं है और करनी भी नहीं है. प्रत्येकाने आपला आपला सेपरेट पुरुषार्थ करायचा आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाचं पार्ट वेगळं, प्रत्येकाचं भाग्य वेगळं. कोणामुळे कोणी अटकून नाही पडायचं की ये चलेंगे तो मैं चलूंगा, ये चलेगी तो मैं चलूंगा. बाबा म्हणता है किसी के पीछे अभी लटकना नहीं है, को बहुत कम समय रहा है, अपना अपना पुरुषार्थ करो. स्वर्ग का मालिक बनने वाला नहीं होगा तो लटकना थोड़ी. बाप और वर्षे को याद करना, आपलं आपलं करा. बाबा म्हणताय बाबा और वर्षे को एक सन्यासी ने लिखा है मैं साधु हूं परंतु रास्ते का पूरा पता नहीं पड़ता है. फॉलोअर्स सहित आ जाएंगे परंतु ऐसे कोई बन नहीं सकते हैं. हम आपका बन जाएंगे तो फॉलोअर्स सहित आ जाएंगे. एक साधूचं उदाहरण देत आहे बाबा की तो आला, त्याने काय सांगितलं की सुना है आपके द्वारा रास्ता मिलता है, तुम्ही रास्ता दाखवता, मग मी काय करू. हम आपका बन जाएंगे तो फॉलोअर सहित आ जाएंगे. माझ्या शिष्यांसहित मी येऊन जाईल. मी जर तुमचा बनलो तर मी शिष्यांसहित येऊन जाईल. बाबा काय म्हणतात परंतु ऐसे कोई बन नाही सकते. मनामध्ये जरी आलं नाही सोडू शकत. ते इतका मान सन्मान देतात भक्त, त्यांना नाही सोडू शकत. मग वह समजते हैं फॉलोअर्स को हम जो कहेंगे वह मानेंगे. त्यांना असं वाटतं, त्यांच्या मनामध्ये एक विचार जे चालतात. बाबा म्हणतात साधू संन्यासी इकडे आल्यानंतर, ज्ञान प्राप्त केल्यानंतर काही काही साधूंच्या मनामध्ये हे चालतं की मी जर माझ्या शिष्यांना सांगेल तर ते मानतील. परंतु ऐसे तो
करेंगे नहीं। बीके का नाम सुनकर कहेंगे इनको जादू लग गया है। ते शिष्य काय म्हणतील, यांना जादू लागली। हो, पहिली बात थी। पण आता तर ते सांगू शकतात। आताचे जे साधू संन्यासी त्यांच्या शिष्यांना सांगू शकतात। पहिली गोष्ट वेगळी होती, पहिले इतकं ज्ञानाचा हा प्रभाव नव्हता, माहिती नव्हतं या ज्ञानामध्ये किती ताकद आहे। आता सांगू शकतात, ही पहिली गोष्ट बाबा सांगताय। आता सांगू शकतात, पण आता नाही सांगणार, कारण त्यांना इतका मान सन्मान भक्ताकडून मिळतोय। आणि इथं आल्यानंतर बिलकुल साधारण जीवन, सफेद कपडे घालायचे, साधारण जीवन जगायचंय, कोणताही शिष्य नाहीये, आणि तिथं तर मग पाय धुवून प्यायची तयारी आहे। मग ते कसं सोडतील? सांगायला तर सांगू शकता, आता स्पष्टपणे सांगू शकता की भगवान आया हुआ है और आपको अगर भगवान से कुछ चाहिए तो ब्रह्मा कुमारी से जुड़ जाओ, डायरेक्ट सांगू शकता। इतका प्रभाव आहे या ज्ञानाचा, सगळ्यांना माहित झालेले त्याचे परिणाम काय, पण नाही सांगणार, कारण त्यांना ती सवय झालेली आहे। मग बाबा म्हणता है, बीके का नाम सुनकर कहेंगे इनको जादू लग गया। हाँ, कोई निकल भी आए, बाकी हम कोई सन्यासी के आश्रम को हाथ करने वाले नहीं है। बाबा म्हणते अगर कोई निकल भी आया, आपल्याला तो आश्रम थोडी ताब्यात घ्यायचा। जरी कोणी संन्यासाची इच्छा झाली की मी तुमचा बनून राहतो, तो बाबा म्हणते उनका आश्रम थोड़ी चाहिए हमको। समझो कोई समझ लेते हैं यह मार्ग अच्छा है, तो क्या हम उनका आश्रम संभालेंगे क्या? हाँ, बच्चियां जाकर भाषण करेंगी, अगर पसंद आएगा तो रहेगी। बाबा म्हणते बच्चियां जाकर भाषण कर सकती है वहां पर, आणि जर तिथं सेवा असेल तर तिथं थांबू शकतात, बस एवढंच। बाकी आश्रम थोड़ी ताब्यात घ्यायचा है। बाकी आश्रम को हम क्या करेंगे? लिखा है हम आकर कुछ शिक्षा पा सकते हैं, तो उनको लिखना पड़े तुम साधना करते हो कहाँ जाने के लिए, किस एम ऑब्जेक्ट से। म्हणजे कोणी साधूचं पत्र आलं असेल त्यावेळेला तर बाबा ते सांगताय की आम्ही तुमच्याकडे येऊन ज्ञान प्राप्त करू शकतो का? त्यांना उत्तर लिहा। बाबा म्हणतात त्यांना उत्तर लिहा की तुम्ही जी साधना करताय कुठं जाण्यासाठी, कोणत्या उद्देशाने साधना करताय, किससे मिलना चाहते हो, कहाँ जाना चाहते हो, प्रश्न विचारा त्यांना, त्यांना काय पाहिजे काय नेमकं। तुम तो हो हठयोगी सन्यासी, हमारा यह है राजयोग, यह सिखलाने वाला है परमपिता परमात्मा। बाबा म्हणतात त्यांना डायरेक्ट सांगा, ते साधू ज्या साधूंनी विचारलं होतं त्याला डायरेक्ट सांगा की तुमचा हठयोग आहे, आमचा हा राजयोग आहे। तर आपल्याला हे कळतं की कसं बोलायचं आपण कोणाशी। जर कोणी साधू संन्यासीचा आपला प्रसंग पडला, काही बोलायचं काम पडलं, तर जसं बाबा सांगताय असं उत्तर द्या। जसं त्या एका साधूविषयी सांगितलं तसं आपण त्यांना हे प्रश्न विचारू शकतो की तुम्हाला नेमकं काय पाहिजे, कुठं जायचंय। आमचा हा राजयोग आहे, आम्हाला परमात्मा हा राजयोग शिकवतो। तुमचा हठयोग आहे, तुमचा निवृत्ती मार्ग आहे, बाबा आम्हाला घरामध्ये राहून कमळाच्या फुलासारखं राहायला शिकवतो। बाबा म्हणतात फरक त्यांना स्पष्टपणे सांगा। वह यह कलयुग है दुखधाम, सतयुग है सुखधाम। कलयुग में देखो अनेकानेक धर्म है, कितने लड़ाई झगड़ा है, अनेकानेक धर्म आहे, धर्मामध्ये तर लढाई झगडा आहेच, पण आता प्रत्येक धर्मामध्ये पण त्यांचे त्यांचे भांडणं चालू आहे। प्रत्येक धर्मामध्ये भांडणं चालू आहे आपसामध्ये। आता बाकीच्या सगळ्या धर्मामध्ये तर चालूच होतं, जैन धर्मामध्ये नाही चालायचं ते। आता जैन धर्मामध्ये काल एका ठिकाणी भांडणं झाले दोन्ही पंथामध्ये, एक श्वेतांबर आणि एक दिगंबर, मारामाऱ्यापर्यंत भांडणं गेले। ते पूर्ण असं समूह होतं, तर ते राहिलं होतं थोडंफार जैन धर्मामध्ये, तेही संपलेले आता। तो सभी धर्मों में झगड़े हैं, और धर्मों में भी है, और हर धर्म में भी अपने अपने झगड़े हैं। सतयुग में तो है एक धर्म, वह है सतो प्रधान दुनिया, यथा राजा रानी तथा प्रजा सतो प्रधान। यहाँ है यथा राजा रानी तथा प्रजा तमो प्रधान। यह कांटों का जंगल है, वह फूलों का बगीचा है, तो मार्ग है ही दो, हठयोग और राजयोग। यह राजयोग है स्वर्ग के लिए, राजाओं का राजा स्वर्ग में बनेंगे, स्वर्ग स्थापन करने वाला है परमपिता परमात्मा, वही राजयोग सिखलाते हैं। सन्यासी कहे हम सन्यास में ही रहे तो ज्ञान उठा न सके। बाबा म्हणते संन्यासाला जर ज्ञान प्राप्त करायचंय तर तो संन्यास सोडावा लागेल, बाबांचा बच्चा बनावा लागेल, आणि तेव्हा तो ज्ञान। असं नाही की तो संन्यासी आणि तिथं राहून त्या स्थितीमध्ये राहून त्यांच्या शिष्यासोबत राहून मुरली ऐकतोय। बाबा म्हणते वो ज्ञान उनके लिए कोई फायदे का नहीं है, त्याला समर्पित बच्चा बनावा लागेल, समर्पित व्हावं लागेल, घर ग्रस्त मध्ये राहिल्यासारखं राहावं लागेल, परमेश्वराशी कनेक्शन तसं जोडावं लागेल, किंवा मग डायरेक्ट समर्पण, डायरेक्ट समर्पित। तो संन्यास में ही रहे तो ज्ञान उठा न सके, गृहस्थ व्यवहार में रहना पड़े, यह एक लॉ है, जिसको छोड़ भागे हो उनका फिर कल्याण करना है। बाबा म्हणता है मैं भाग कर जाना नहीं सिखाता हूं, और ये सन्यासी भाग कर जाते घर से,
घर से निकल कर जाते, त्यांचं कल्याण थोडी केलं, निघून गेले तिथून. तो बाबा म्हणतात सगळ्यात पहिले तर ते करावं लागेल. जर कोणी संन्यासाला हे जर ज्ञान प्राप्त करायचंय तर पुन्हा घरी जा, घरच्यांचं कल्याण करा आणि मग ज्ञान प्राप्त करा. असं होऊ शकतं, कारण तुम्ही चूक केलेली आहे. ते भले पवित्रतेच्या व्हायब्रेशनच्या हिशोबाने बाबा सांगतो की दुनिया का तुमने भला किया, लेकिन अब अगर बाबा का ज्ञान लेणे, हे आत्तासाठी म्हणताय. द्वापरमध्ये फायदा झाला त्याचा, पवित्र राहिले ते, त्याचा फायदा झाला. पण आता जर त्याला ज्ञान प्राप्त करायचंय आणि स्वर्गाची तयारी करायची, तर ती जी चूक केलेली या जन्मामध्ये, की घरच्यांना सोडून पळून निघून आले, आपले कर्तव्य जबाबदारी सोडून पळून निघून आले, तिथं परत जा, त्यांचं कल्याण करायचं. आणि मग तुम्ही बच्चा बनून ज्ञान प्राप्त करून स्वर्ग प्राप्ती करू शकता. इतक्या अथॉरिटीने, इतक्या डायरेक्ट दुनियेमध्ये कोणीच नाही बोलू शकत, कोणाला ताकदच नाही हे बोलण्याची. अशा पद्धतीचं पहिले तुम अच्छी रीती समजो, फिर चॅरिटी बिगिन्स एट होम. ज्ञान समजून घ्या आणि घरच्यांचं कल्याण करा. पहिले आपल्या परिवाराचं कल्याण करा. येईल न येईल त्यांचा प्रश्न आहे. ज्ञानामध्ये येणं न येणं जबरदस्ती कोणालाच नाहीये, पण त्यांना तुम्ही रस्ता तर दाखवा. तुम्ही कसे चालताय या ज्ञान मार्गामध्ये ते उदाहरण तर दाखवा. ज्ञानाचा काय परिणाम आहे घरवाल्यांना तर दाखवा पहिले. तुमने, बाबा म्हणताय, तुमने स्त्री को छोड़ा है. लग्न केलं, पत्नीला सोडून पळून आले. दुसरं, अगर बाल ब्रह्मचारी होगा, लग्न नाही केलेले, तो मात पिता को छोड़ा होगा. त्यांना सोडून पळून आले, संन्यास घेतलेला आहे. तो उनको भी समझाना है. कायदे कानून तो पहले समझाने. बाबा म्हणता कोई साधु सन्यासी भी आना चाहिए यहाँ पर. कायदे कानून समझाओ, उसको समझाओ पहले. तुमने अपने परिवार का अकल्याण किया है, उनका कल्याण करो, उनको समझाओ, उनको रास्ता बताओ, खुद समझो, फिर ज्ञान प्राप्त करो, फिर यहां पुरुषार्थ करो, फिर यहां पर मुरली सुन सकते हो. समझते हैं गृहस्थ में रहते और विकार में न जाए, यह हो नहीं सकता. ते संन्यासी काय समजून पळून गेले की गृहस्थामध्ये, घरामध्ये राहून विकारामध्ये जायचं नाही, विकारी राहायचं नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यांच्याशिवाय राहू शकत नाही घर संसारामध्ये राहत असताना, म्हणून निघून गेले. लेकिन उन्हें कोई भगवान सर्वशक्तिवान की मदत थोडी आहे. त्यांना एक मदत नाही, एक तर परमेश्वराची मदत नाही म्हणून निघून गेले. पण तिकडे गेल्यानंतर संन्यास घेतल्यावर पण परमेश्वराची मदत थोडी आहे, बाबांची मदत थोडी आहे, त्याच्याशी कनेक्शन थोडीच आहे. न कोई में राजयोग सिखाए, स्वर्ग की स्थापना करने की ताकत है. सबको दुखों से छुटकारा दिलाकर सुख में ले जाना, यह सिवाय परमात्मा के कोई कर नहीं सकता. दोनों दरवाजों की चाबी बाप के पास है. बाबा म्हणता मेरी मदद से तुम विकारों के बिना रह सकते हो. काम विकाराशिवाय राहू शकता, पवित्र राहू शकता, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराशिवाय राहू शकता, जेव्हा माझी मदत प्राप्त होते. आणि बाबाच येऊन आपल्याला हा दुःखातून मुक्तीचा मार्ग सांगतो की विकारांपासून मुक्त व्हा, दुःखापासून मुक्ती ऑटोमॅटिक होऊन जाईल. विकारांना सोडा, दुःखापासून मुक्ती ऑटोमॅटिक होऊन जाईल. तो ये बाबा हमें रास्ता बताता है. सबको दुखों से छुटकारा दिलाकर सुख में ले जाना, यह सिवाय परमात्मा के कोई कर नहीं सकता. दोनों दरवाजों की चाबी बाप के पास है. दोनों दरवाजे कोणते? परमधामचं आणि स्वर्गाचं. स्वर्गाचं गेट आणि परमधामचं गेट बाबांकडे चावी है. स्वर्ग का फाटक खुलता है तो मुक्ति का भी खुलता है. स्वर्ग आणि मोक्ष दोन्हीचं गेट एकाच वेळेला उघडणार आहे. मुक्ति में जाने सिवाय स्वर्ग में जा कैसे सकते. जोपर्यंत मुक्तीमध्ये कोणी जात नाही, जोपर्यंत मोक्षामध्ये कोणी जात नाही, स्वर्गामध्ये कोणी येऊ शकत नाही. म्हणून स्वर्गाचं गेट पहिले नाही उघडणार आहे. ब्रह्माबाबांनाही स्वर्गामध्ये यायचंय, तर पहिले मोक्षामध्ये जाऊन मग स्वर्गामध्ये व्हाया मोक्षच आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो. भले मिनिट, 2 मिनिट, 1 तास, 10 तास, 1 दिवस, 1 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, पण व्हाया मोक्षच जायचे स्वर्गामध्ये. आणि म्हणून बाबा स्वर्गाचं गेट जोपर्यंत मोक्षाचे गेट उघडत नाही तोपर्यंत स्वर्गाचं गेट नाही उघडत. म्हणून कोणी स्वर्गवासी झालं हे खोट आहे. मुक्ति में जाने सिवाय स्वर्ग में जा कैसे सकते. दोनों गेट्स इकट्ठे खुलते हैं. अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को
याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, मुक्ति के लिए बाप को याद कर विकर्म विनाश करने हैं और जीवन मुक्ति के लिए स्वदर्शन चक्रधारी बनना है, पढ़ाई पढ़नी है। रहमदिल बनकर भटकने वालों को घर का रास्ता बताना है। मुक्ति और जीवन मुक्ति का वर्षा हर एक को बाप से दिलाना है। वरदान है, रूहानियत में रहकर स्वमान की सीट पर बैठने वाले सदा सुखी सर्व प्राप्ति स्वरूप भव। हर एक बच्चे में किसी न किसी गुण की विशेषता है। सभी विशेष है, गुणवान है, महान है, मास्टर सर्वशक्तिवान है। यह रूहानी नशा सदा स्मृति में रहे, इसको ही कहते हैं स्वमान। स्वमान म्हणजे तो नशा स्मृतीमध्ये पाहिजे, बुद्धीमध्ये क्लिअर पाहिजे, मैं ये हूं, मी आहे असं आपण म्हणतो, मी शांत स्वरूप आत्मा आहे आणि शांती वाटत नाही असं नाही। आपल्याला हे पक्क पाहिजे, मैं शांत स्वरूप आत्मा हूं, माझं ओरिजिनल स्वरूप तेच आहे, मी तोच आहे, फक्त थोडीशी धूळ साचली ती काढून टाकायची। मैं शांत स्वरूप हूं, मैं शक्तिशाली आत्मा हूं, मैं गुणवान आत्मा हूं, मैं विशेष आत्मा हूं। बाबांनी काल सांगितलं आपल्याला की विशेषताएं हर एक बच्चे में है, हर एक ब्राह्मण बच्चे में विशेषता है। कोई बच्चा ऐसा नहीं जिसमें विशेषता नहीं है। मी अशीच निवड नाही केलेली, प्रत्येकामध्ये विशेषता आहे। तर आपल्याला हे क्लिअर पाहिजे, स्वमान मध्ये राहायचे, मैं विशेष आत्मा हूं, मैं गुणवान आत्मा हूं, मैं महान आत्मा हूं, मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं। इस स्वमान में अभिमान आ नहीं सकता, अहंकार नहीं येणार त्याच्यामध्ये। अभिमान की सीट कांटों की सीट है, इसलिए उस सीट पर बैठने का प्रयत्न नहीं करो। स्वमान बिल्कुल नम्र बनवतो आपल्याला की मी आहे, त्याचा नशा आहे, बाकी सगळ्यांवरती रहेम, बाकी सगळ्यांवरती शुभ भावना, त्यांच्याकरता शुभ भावना मनामध्ये, शुभ कामना त्यांच्याविषयी। अहंकार नहीं, अहंकार बाबा म्हणते कांटों की सीट है। रूहानियत में रहकर स्वमान की सीट पर बैठ जाओ तो सदा सुखी, सदा श्रेष्ठ, सदा सर्व प्राप्ति स्वरूप का अनुभव करते रहेंगे। स्लोगन, अपनी शुभ भावना से हर आत्मा को दुआ देने वाले और क्षमा करने वाले ही कल्याणकारी है। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो, दुआएं दो, दुआएं लो, सुख दो, सुख लो। ओम शांति।